श्री स्वामी समर्थ. नमस्कार बालमित्रांनो. आपण इयत्ता 6वीच्या भूगोल या पुस्तकातील 5वा पाठ शिलावरण यातील शिलावरण हा पाठ घेणार आहोत. त्याच्यातील सर्व नियम व क्रमानुसार अचूक मांडणी आणि स्वाध्यायाचं सादरीकरण करणार आहे. त्याच्या आधी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, खूप खूप अभ्यास करा. श्री स्वामी समर्थ. चला करूया सुरुवात. विचार प्रवर्तक प्रश्नाने निरीक्षण. प्रश्न आहे, निसर्ग निर्मित पर्वत असो अथवा मुंग्यांनी बनवलेली वाळू असो, हे शिलावरणात आढळणारे आकार आहेत. असे आणखी कोणकोणते आकार शिलावरणाचे भाग आहेत ते शोधा. उत्तर, निसर्ग निर्मित पर्वत व वारुळा व्यतिरिक्त शिलावरणात नद्यांची पात्रे, डोंगर, टेकड्या, मैदाने, विस्तीर्ण पठारे, खोलदऱ्या, बेटांचे भूप्रदेश आणि समुद्र किनाऱ्यावरील पुळण यासारखे विविध आकार आढळतात. तुमच्या अवतीभोवती आढळणाऱ्या भूरूपांची यादी तयार करा. आमच्या अवतीभोवती सखल व सपाट मैदाने, लहान मोठ्या टेकड्या, वाहत्या नद्यांची पात्रे, दर्या आणि शेतजमिनीची सखल भूरूपे प्रामुख्याने आढळतात. ओळख पृथ्वीच्या आवरणांची. भाग 1. पहिलं, जहाज वाहतूक पृथ्वीवरील कोणत्या आवरणातून होते? उत्तर, जहाज वाहतूक पृथ्वीवरील जलावरण या आवरणातून होते. दुसरा प्रश्न, रस्ते व लोहमार्ग निर्माण करण्यासाठी पृथ्वीवरील कोणत्या आवरणाचा उपयोग केला जातो? उत्तर, रस्ते व लोहमार्ग निर्माण करण्यासाठी प्रामुख्याने पृथ्वीवरील शिलावरण या आवरणाचा उपयोग केला जातो. तिसरा प्रश्न आहे, आकृतीत दिसणारी झाडे, पक्षी, मानव व मासा इत्यादी सजीव घटक पृथ्वीवरील कोणत्या आवरणाचा भाग आहेत? त्याचं उत्तर आहे, आकृतीत दिसणारे झाडे, पक्षी, मानव व मासा इत्यादी सजीव घटक एकत्रितपणे पृथ्वीवरील जीवावरण या आवरणाचा भाग आहेत. पर्यावरण आणि आवरणांचे प्रकार. आता आवरणांचे प्रकार आहेत. आवरणांचे स्वरूप आणि आवरणांचे नाव दिले आहेत. घनरूप म्हणजे शिलावरण, द्रवरूप म्हणजे जलावरण, वायुरूप म्हणजे वातावरण आणि सजीवाची वास्तव्य जीवावरणात असते. मला शोधा पृथ्वीच्या अंतरंगातील विलगता. पृथ्वीच्या अंतर्गत भागातील सर्व थर सलग नाहीत. थरनिहाय घनतेच्या बदलामुळे लगतच्या 2 थरात विलगता आढळते. हे ज्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले त्या ठिकाणच्या विलगतांना त्या शास्त्रज्ञांची नावे देण्यात आली आहेत. या विलगतांविषयी माहिती शिक्षकांच्या मदतीने किंवा आंतरजालाच्या सहाय्याने शोधा. उत्तर, प्रमुख 5 विलगता आहेत. त्याच्यातलं पहिलं आहे कॉनराड विलगता. खंडीय कवच सियाल व महासागरीय कवच सायमा यांच्या दरम्यान. दुसरा आहे मोहो विलगता. हे भूकवच व प्रावरण यांच्या दरम्यान आढळते. तिसरा आहे रेपेटी विलगता. हे बाह्य आवरण व अंतःप्रावरण यांच्या दरम्यान आढळते. चौथा आहे गुटेनबर्ग विलगता. हे प्रावरण व गाभा यांच्या दरम्यान आढळते. पाचवा आहे लेहमन विलगता. हे बाह्य गाभा व आंतरगाभा यांच्या दरम्यान आढळते. पुढे आकृती क्रमांक 5.5 आणि तक्ता क्रमांक 5.2 नुसार पृथ्वीच्या अंतरंगाची रचना आणि प्रतिकृती तयार करून त्यांना नावे द्या. आता प्रतिकृती तयार करण्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शन व कृती. तुम्ही हे लागणारं साहित्य आहे पिवळ्या, लाल, केशरी, करड्या आणि निळ्या रंगाची शाडूची माती किंवा क्ले आणि ते तयार करायचं आहे. परिसरातील भूरूपे व वैशिष्ट्ये. तुमच्या परिसरात आढळून येणाऱ्या भूरूपांची यादी तयार करा व त्यांच्या वैशिष्ट्ये लिहून सहअध्यायांशी चर्चा करा. आपल्या आजूबाजूला कशी जमीन आहे, काय आहे ते बघायचं आहे आणि त्याची चर्चा करायची आहे. आपल्याकडे पर्वत, पठार, डोंगर, टेकडी, दरी, मैदान इत्यादी प्रकारचे भूरूपे आढळतात. ओळखा पाहू. भौगोलिक कोडी. कोडे पहिला आहे, वेगीय ज्वालामुखीतून मी होते निर्माण, उतार जरी मला तरी मी ठोकळ्यासारखा समान, उंच जरी मी माझा सपाट माथा, ही माझी ओळख. ओळखा मी कोण? पठार. कोडे दुसरे, कमी उंचीवर आहे मी समुद्र सपाटीपासून, नाही सपाट झाले मी सहज घासून घासून, सपाट सखल विस्तीर्ण ही माझी ओळख, मी आहे मैदान. कोडे तिसरे आहे, ना मला टोकदार शिखर, ना माझा माथा सपाट, तरीही मी उंच दिसते, असते मी भूवर उभी ताट, गोलाकार निगुंटाकार ही माझी ओळख. ओळखा पाहू मी कोण? तर डोंगर किंवा टेकडी. चौथे कोडे आहे, 2 डोंगरांचे उतार तिथे एकत्र जुळतात, तिथेच माझ्या अस्तित्वाचे खरे ठसे मिळतात. नदी वाहते माझ्यातून हीच माझी ओळख.
उत्तर आहे दरी. आता जगाचे 7 खंड. जगाच्या नकाशात महासागरांच्या दरम्यान शिलावरणाचे जे खंडित भूकवच दिसते ते प्रमुख 7 खंड विशिष्ट नावाने ओळखले जातात. सोबतच्या नकाशात आराखड्यात हे खंड रंगवायचे आहेत. कोणकोणत्याचे खंड बघू आता आणि त्यांची वैशिष्ट्ये बघू. पहिलं आहे आशिया खंड. जगातील सर्वात मोठा व सर्वाधिक लोकसंख्येचा खंड हा आशिया खंड आहे. दुसरा आहे आफ्रिका खंड. हा विषुववृत्ताने मधातून विभागलेला विस्तीर्ण खंड आहे. तिसरा आहे युरोप खंड. हा आशियाच्या पश्चिमेला असलेला प्रगत खंड आहे. चौथा आहे उत्तर अमेरिका खंड. हा पश्चिम गोलार्धातील मोठा खंड आहे. पाचवा आहे दक्षिण अमेरिका खंड. हा अमेझॉन खोऱ्याने व्यापलेला खंड आहे. सहावा आहे ऑस्ट्रेलिया खंड. हा सर्वात लहान आणि पूर्णपणे दक्षिण गोलार्धातील खंड आहे. आणि सातवा आहे अंटार्क्टिका खंड. हा दक्षिण ध्रुवावरील कायम बर्फाच्छादित व मानवरहित खंड आहे. जगातील प्रमुख भूरूपांची उदाहरणे. आता भूरूपांचा प्रकार आणि जगातील प्रमुख उदाहरणे ही नावे लिहायची आहेत. पर्वत भूरूपाचा प्रकार आहे पर्वत. पर्वतांमध्ये हिमालय आशियामध्ये येतो, अँडीज दक्षिण अमेरिकेत, रॉकी पर्वत उत्तर अमेरिकेत, आल्प्स पर्वत युरोपमध्ये आणि अल्ताई पर्वत आशियामध्ये येतो. पठार तिबेटचे पठार आशियामध्ये, दख्खनचे पठार भारतामध्ये, कोलोराडो पठार उत्तर अमेरिकेत आणि ब्राझीलचे पठार. चौथा आहे मैदान. उत्तर भारतीय मैदान भारत, सायबेरियन मैदान रशिया, मिसिसिपी मैदान अमेरिका आणि अमेझॉन खोऱ्यातील मैदान. आता स्वाध्याय घ्यायचा आहे. थोडक्यात उत्तरे लिहा भाग 1. प्रश्न पहिला आहे पृथ्वीच्या अंतरंगातील तापमानाविषयी माहिती लिहा. उत्तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसे जसे आत खोलवर जावे तसतसे तापमान वेगाने वाढत जाते. साधारणपणे दर 32 मीटर खोलीवर सुमारे 1 अंश सेल्सिअसने 1 अंश सेल्सिअसने तापमान वाढत जाते. पृथ्वीच्या आवरण व गाभा या अंतर्गत भागात प्रचंड उष्णता असते, जिथे तापमान हजारो अंश सेल्सिअस असते. दुसरा प्रश्न आहे अंतर्गाभा व बाह्य गाभा यातील वेगळेपण स्पष्ट करा. फरक खालील प्रमाणे आहे. बाह्य गाभा हा भूकवचाखाली सुमारे 2900 किलोमीटर ते 5100 किलोमीटर खोली दरम्यान आहे. हा थर द्रव किंवा अर्धद्रव स्वरूपात असून येथे प्रवाही हालचालीमुळे भूचुंबकीय क्षेत्राची निर्मिती होते. आणि अंतर्गाभा हा थर सुमारे 5100 किलोमीटर पासून पृथ्वीच्या केंद्रापर्यंत 6371 किलोमीटर पसरला आहे. प्रचंड दाबामुळे हा थर अत्यंत घनरूपात आहे, जेथे प्रामुख्याने लोह व निकेल धातू आढळतात. थोडक्यात उत्तर लिहा. तिसरा प्रश्न आहे बाह्य प्रावरण हा थर अर्धप्रवाही का ठरला असे आहे ते लिहा. तिसरं उत्तर आहे बाह्य प्रावरणात प्रचंड उष्णता व दाब असतो. येथील तापमान खडकांच्या द्रवण बिंदूच्या जवळ असल्याने खडक आणि अर्धवितळलेल्या स्थितीत असतात. यामुळे हा थर अंशतः प्रवाही म्हणजे अर्धप्रवाही बनलेला आहे, ज्याला दुर्बलतावरण असे म्हणतात. चौथा प्रश्न आहे पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास कसा केला असेल. चौथ्याचं उत्तर अंतरंगात प्रत्यक्ष पोहोचणे अशक्य असल्याने शास्त्रज्ञांनी ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडलेले पदार्थ व तप्त लाव्हा, खाणींमधील वाढते तापमान, दाब, भूकंपाच्या प्रवास करणाऱ्या प्राथमिक व दुय्यम लहरी आणि पृथ्वीवर पडणाऱ्या उल्कांचे रासायनिक विश्लेषण यांच्या आधारे अप्रत्यक्षपणे अंतरंगाचा अभ्यास केला आहे. प्रश्न 5 मानवी जीवनावर भूरूपांचा होणारा परिणाम स्पष्ट करा. 5 उत्तर आहे भूरूपांमुळे मानवी वस्ती, अन्न आणि व्यवसाय निश्चित होतात. सपाट मैदानी भागात सुपीक जमीन व पाण्याची उपलब्धता असल्याने तेथे दाट लोकसंख्या, शेती व उद्योगांचा विकास होतो. आणि पर्वतीय भागात कठीण भूप्रदेशामुळे वाहतुकीच्या मर्यादा असतात व विरळ लोकसंख्या असते, तर पठारी भागात खाणकाम व पशुपालन चालते. कसा वाटला व्हिडिओ मुलांनो? चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.